स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आज पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध देशी विदेशी फुलांची तिरंगी सजावट करण्यात आली आहे। विठुरायाला तिरंगा उपरण परिधान करण्यात आलंय। देवांचं रूप अधिकच खुललंय। दरम्यान या फुलांच्या सजावटीचा थेट मंदिरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भरत नागणे यांनी। पाहूया। आज देशभरामध्ये भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातोय आणि तोच उत्साह आता पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतो आहे। खरं तर आज 80वा भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो आहे आणि या निमित्ताने पुणे येथील भाविक सचिन चव्हाण यांच्याकडून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विठ्ठल मंदिरामध्ये आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। देशी विदेशी फुलांचा वापर करून मंदिर सजवण्यात आलेलं आहे। देवाला तिरंग्याचं उपरण देखील परिधान करण्यात आलेलं आहे। देवाला विठुरायाचं रूप देखील खुलून दिसतंय। आज भारतीय स्वातंत्र्य दिन असल्यामुळे लाखो भाविक आज पंढरपूरमध्ये येतात, विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेत आहेत आणि जय जवान जय किसानच्या घोषणा देखील देत आहेत। स्वातंत्र्य दिन निमित्त काहीतरी चांगलं करायचं म्हणून पंढरपूर येथे आपण पांडुरंगाच्या मंदिरात सजावट केलेली आहे आणि आपण विविध फुलांचा तिरंग्याचा वापर करून देवालाही तिरंग्या कलरचा हार सेला घालून आपण ही सेवा केलेली आहे। बरोबरच विठ्ठल भक्त असणारे आणि तितकेच देशावरती प्रेम असलेले चव्हाण यांनी यावर्षी देखील परंपरेनुसार विठ्ठल मंदिरामध्ये फुलांची सजावट केली आहे। कॅमेरामॅन राजू मिसाळसह भारत नागरे, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।